नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर आजचं वातावरण खूप छान आहे, बघू शकता. थोडा वेळापूर्वीच पाऊस येऊन गेलेला आहे आणि आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि अजून खूप छान असा प्रकाश आहे. तर मस्त असं काहीतरी चमचमीत खायची इच्छा होते. तर आज मी पनीर पराठ्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. तर खूप सारं चीज घालून, लहान मुलांना चीज खूप आवडतं, तर चीज घालून खूप छान असे मी पनीर पराठे बनवणार आहेत आणि खायलाही खूप छान लागतात आणि एकदम झटपट रेडी होतात. तर जास्त वेळ न लावता आपण आपल्या रेसिपीला इथे सुरुवात करणार आहोत. तर आज आपण जे पराठे बनवणार आहोत त्याच्यासाठी मी मैद्याचा यूज केलेला आहे आणि थोडा कणकीचा. तर इथे मैदा विकत आणलेला आहे मी अर्धा किलो आणि पनीर आणलेलं आहे, सोबत दूध आपल्याला यासाठी लागणार आहे. आपण पीठ मळताना दुधाचा यूज करणार आहोत. तर पीठ मळण्यासाठी मी 1 वाटी दूध घेत आहे. तर आता आपण इथे पीठ मळून घेणार आहोत. तर साधारण एक 5 ते 6 पराठे मी बनवणार आहे, कारण पनीर जे आणलेलं आहे त्या पनीरमध्ये आपल्याला एक 5 ते 6 पराठे तयार होतात. तर आम्ही साधारण 3 ते 4 लोक असल्यामुळे प्रत्येकाला एक अशा प्रमाणात मी इथे 6 पराठे बनवणार आहे. तर बघू शकता इथे आपण आता मैदा घेणार आहोत. तर मी चमच्याच्या साहाय्याने 2 मोठे चमचे इथे मैदा घेतलेला आहे. तर मैदा चाळून घेणार आहे. त्यानंतर इथे मी 1 बाउल जे आहे आपलं गव्हाचं पीठ यूज करणार आहे. तर हा 1 बाउल मी गव्हाचं पीठ घेणार आहे, म्हणजे फक्त मैद्याचंच न बनवता त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ पण ॲड करणार आहे. तर आता गव्हाचं पीठ आपण मैद्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि खूप छान असे पराठे बनतात. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ ॲड करणार आहे पीठ मळतानाच. नॉर्मली आपण जसं कणिक मळतो तसंच मळून घेणार आहे. फक्त याच्यामध्ये मी थोडासा ओवा घातलेला आहे छान खमंग वास येण्यासाठी. आणि हे जे पीठ आहे दुधात मळणार आहे. तर इथे मी 1 वाटी जे आहे दूध घेतलेलं आहे. तर सुरुवातीला मी पूर्ण वाटी जी आहे पिठामध्ये मिक्स करून घेतलेली आहे दुधाची. आणि आपल्याला आता पीठ मळताना जर खूप घट्ट वाटत असेल तर मग आपण थोडंसं पाण्याचा यूज करू शकतो. फक्त सुरुवातीला आपल्याला दूध घ्यायचं आहे 1 वाटी. त्यानंतर मी इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि थोडं करून आता इथे पीठ मळून घेणार आहे. खूप पातळ पीठ करायचं नाही आहे, मीडियममध्येच ठेवायचं आहे आपल्याला. बघू शकता अशा प्रमाणात आपल्याला हे पीठ जे आहे मळून घ्यायचं आहे. आणि नंतर याला पीठ मळून झाल्यानंतर थोडंसं तेलाचा हात लावून घ्या किंवा थोडंसं तेल आपल्याला त्या पिठावरती सोडून घ्यायचं आहे आणि त्या तेलामध्ये पीठ आपल्याला परत एकदा पूर्ण गोलसून घ्यायचं आहे. आता तेल लावून छान असं आपल्याला ह्याला ठेवून द्यायचं आहे. आपण तोपर्यंत स्टफिंग रेडी करणार आहोत पनीरची. आपल्या जे पराठे बनवणार आहोत त्या पनीर आणि बाकी मसाल्यांचं आपण स्टफिंग बनवून घेणार आहोत. तोपर्यंत आपलं पीठ पण छान असं भिजते. तर इथे मी बघू शकता हे पनीर घेतलेले आहेत. हे विकत आणलेलं पनीर आहे. तुम्ही हवं तर घरी बनवून पण त्या पनीरपासून बनवू शकता. तर इथे मी पनीरचे क्यूब्स मिळतात ते घेतलेलं आहे. साधारण हे 50 रुपयाचं पॅकेट आहे. तर आता हे क्यूब्स मी फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे ते एकदम असे घट्ट झालेले आहेत. तर आता आपण हे छोट्या खिसणीने किसून घ्यायचे आहेत. तर छान, कारण स्टफिंग करताना छान असं स्मूथ असं पनीर पाहिजे, जेणेकरून आपल्या पराठ्यामधून ते बाहेर येणार नाही आणि लाटतानाही आपल्याला त्याचा त्रास नाही होणार. अशा पद्धतीने ते छान असं किसून घ्यायचं आहे पनीर. बघू शकता. तर इथं आपलं पनीर पण किसून होत आलेलं आहे. आणि हे पनीर जे आहे याला मी अजिबात फ्राय करणार नाही आहे. ह्याचं अशाच प्रकारे मी स्टफिंग करणार आहे, कारण आपण असे पराठे छान असे त्याला क्रिस्पी भाजणार आहोत. त्याच्यामुळे जो मसाला बनवणार आहे मी स्टफिंगचा ते कुठल्याच प्रकारचा फ्राय नसणार आहे. पूर्ण सगळा मसाला आपला कच्चा असणार आहे. जसे की पनीर इथे मी खिसून घेतलेलं आहे. बघू शकता आपलं इथं पनीर खिसून झालेलं आहे. तर त्याच्यावरती मी थोडंसं अद्रक घेतलेलं आहे, थोडंसं, जास्त नाही. त्यानंतर याच्यामध्ये मिक्स करणार आहोत छान असं कोथिंबीर. तुम्हाला हवं तर जास्त कोथिंबीर घालू शकता, छान लागतात. त्यानंतर इथे घेतलेला आहे गरम मसाला मी, थोडीशी हळद, त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. इथे तिखट घेतलेलं आहे मी,
तर तुम्ही इथे मिरचीचा यूज करू शकता किंवा तिखट, लाल तिखट. त्यानंतर घेतलेला आहे सब्जी मसाला, ह्याच्यात मिक्स केलेला आहे. तर आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण मीठ हे पनीरला लागलं पाहिजे, सगळे मसाले. त्यानंतर वरून मी एक कांदा घेतलेला आहे जो छान असं उभा चिरलेला आहे. आता तोही आपल्याला याच्यात मिक्स करायचा आहे. आणि मग आता आपण वरतून याच्यामध्ये घालणार आहोत चीज. तर चीज जे आहे मोझेरेला चीज घेतलेला आहे मी. आपलं पीठही छान असं भिजलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर साधारण ह्याच्यामध्ये 5 ते 6 आपले छान असे पराठे होतात. खायलाही खूप छान लागतात हे पराठे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता ह्याच्यावरती वरून मी चीज ॲड करणार आहे. जे मोझेरेला चीज मिळतं, इझिली मार्केटमध्ये अवेलेबल होतं. तुम्ही ते चीज घेऊ शकता आणि आपलं जे स्टफिंग आहे किंवा मसाला तयार केलेला आहे पनीरचा, त्याच्यावरती वरून आपल्याला मिक्स करायचं आहे. आता ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात. तर अगोदर आपण सगळे गोळे बनवून घेऊयात आणि त्यानंतर मग आपण स्टफिंग करून ते लाटून घ्यायचे आहेत. तर साधारण एवढ्या साईजचा तुम्हाला गोळा घ्यायचा आहे. तर आपण बाकीचे पण गोळे करून घेऊया. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा. असे छान छान रेसिपीज तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. बघू शकता इथे आपले सगळे गोळे बनवून रेडी झालेले आहेत. त्याचबरोबर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्यासोबत मी कलोंजी घेतलेली आहे. तर आपला कोथिंबीर आणि कलोंजीचा यूज आपण पराठ्याच्या वरून करणार आहोत, जेणेकरून पराठा वरच्या साईडने खूप छान दिसेल. तर असं लाटून घ्यायचं आहे. तर इथं पहिल्यांदा मी चपातीचा गोळा जो आहे छान असं लाटून त्याच्यावरती कोथिंबीर आणि कलोंजी ॲड केलेली आहे. तर ती बाजू आपली वरच्या साईडला यायला हवी आणि आतल्या बाजूला मग मी ह्याच्यामध्ये स्टफिंग करणार आहे. बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला छान असं गोळा बनवून घ्यायचा आहे. तर ही रेसिपी किंवा अशा टाईपचे पराठे तुम्ही कुठल्याही वेळी बनवून खाऊ शकता आणि लहान मुलं तर खूप आवडीने खातात. त्यांना टिफिनमध्ये देऊ शकता, खूप छान लागतात. किंवा सकाळी ब्रेकफास्टमध्ये तुम्ही असे एकदम हेल्दी पराठे बनवू शकता. तर आपल्याला आता स्मूथली पराठा लाटून घ्यायचा आहे छान असं. बघू शकता वरून आपण कलोंजी आणि कोथिंबीर ॲड केल्यामुळे खूप छान असे पराठे दिसत आहेत आणि एकदम मीडियम साईजमध्ये मी त्याला लाटलेलं आहे. बघू शकता सारणही त्यातून बाहेर येत नाही आहे. खूप छान असं त्याचं स्टफिंग झालेलं आहे, कारण आपण जो मसाला तयार केलेला आहे तो एकदम स्मूथ आहे. आणि मस्त तूप, एकदम घरचं तूप लावून आपण त्याला छान असं भाजणार आहोत. तर तवा छान असा गरम झालेला आहे. थोडंसं तूप मी तिथे ॲड केलेलं आहे तव्यावरती. बघू शकता खूप छान असं एकदम तुपाची खूप भारी स्मेल येते आणि हे पराठे खायला खरंच खूप छान लागतात. मुलं तर खूप आवडीने खातात. आपण त्याला दोन्ही साईडने छान असं फ्राय करून घेणार आहोत आणि एकदम तुपामध्ये आपण त्याला भाजून घेणार आहोत. तूप लावल्यामुळे तर अजूनच खूप छान असं त्याचा वास सुटलेला आहे. बघू शकता दिसायलाही खूप सुंदर दिसत आहेत आणि खायलाही ते तेवढेच टेस्टी असणार आहेत. तर अशा पद्धतीने आपण आपले बाकीचे सगळे पराठे करून घेणार आहोत. तर छान असा आपला इथे पहिला पराठा रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर मी तुम्हाला अजून एक पराठा करून दाखवते इथे. अशा पद्धतीने तुम्ही स्टफिंग करून गोल गोल करून त्याला जेणेकरून बाहेर येणार नाही अशा पद्धतीने त्याचा गोळा बनवू शकता आणि लाटू शकता. आणि थोडंसं पीठ ॲड करून त्याला छान असं लाटून घ्या. छान असं लाटून झालेलं आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा गाईज. तर खूप छान असे आपले इथे एकदम देशी घी म्हणा किंवा एकदम घरचं तूप, असे तुपातले आपले मस्त पराठे तयार झालेले आहेत. आणि याच्या आतमध्ये चीज घातल्यामुळे तर ते अजून खरंच खूप छान लागतात. त्याचबरोबर आपण वरून त्याला कलोंजी ॲड केल्यामुळे तर त्याचा अजून छान असं वास सुटलेला आहे. सोबतच तूप लावलेलं आहे. बघू शकता छान असे इथे आपले पराठे रेडी होत आलेले आहेत.
तशा पद्धतीने आपले सगळे पराठे रेडी झालेले आहेत. तुम्ही बघू शकता ते दिसायलाही तितके सुंदर आणि खायलाही खूप टेस्टी आहेत आणि खूप कमी वेळात होते. जास्त वेळ लागत नाही या रेसिपीला. तर यातला एक पराठा मी तुम्हाला कट करून दाखवते की कशा प्रकारे चीज आपण ह्यात भरलेला आहे आणि अजिबात बाहेर आलेलं नाही आहे पराठ्यातून आपलं चीज. तर ते एक पराठा मी तुम्हाला कट करून दाखवते. खूप छान आणि मस्त असे आपले पराठे इथे रेडी झालेले आहेत आणि आपण त्याला छान असं फ्राय पण केलेलं आहे. आता आपण इथं पराठा छान असं कट करून घेऊयात. एकदम खुसखुशीत असे झालेले आहेत आपले पराठे. बघू शकता त्यातलं चीज कसं दिसत आहे. मग खूप छान असे झालेले आहेत. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा गाईज. थँक्यू गाईज.